संतुलित वाढ होते. परंतु आपण कसं आपल्या काय चुका होतात, आपण एका वेळी एकच खत टाकतो. समजा आपण DAP टाकलं तर त्याच्यात पोटॅश नाही, किंवा समजा आपण नुसताच युरिया टाकला तर त्याच्यात फॉस्फेट आणि पोटॅश नाही. तर आपण असंतुलित खत वापरतो आणि असंतुलित खताचा वापर केल्यामुळं डॉक्टर साहेबांचं म्हणणं असं आहे की कुठलं तरी एक न्यूट्रिएंट जास्त होते तर बाकीच्या न्यूट्रिएंटची किंवा मायक्रोन्यूट्रिएंटची डेफिशियन्सी निर्माण होते. त्यांनी अत्यंत एक महत्वाचा मुद्दा सांगितला की फॉस्फेटचा अतिरेकी वापर केल्यामुळे जस्ताची कमतरता पिकाला जाणवते. तर फॉस्फेटचा अतिरेकी वापर व्हायला नको. फॉस्फेटचा काय कुठल्याच अन्नद्रव्याचा अतिरेकी वापर नको. आणि त्यांचं म्हणणं आहे की मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर आपण फारसा करत नाही, तो करायला पाहिजे. डॉक्टर साहेब, चांगला मुद्दा आहे, पुढे सांगा. फार चांगली माहिती देता तुम्ही. आता याबरोबरच आपल्याला जमिनीचं आरोग्य किंवा जमिनीचा शेतकरी भाषेमध्ये जमिनीचा पोत पण आपल्याला राखावा लागतो. बरोबर. मग तो पोत राखायचा आपल्याला एकात्मिक अन्न व्यवस्थापन करावं लागेल. एकात्मिक अन्न व्यवस्थापन म्हणजे काय, की आपल्याला सेंद्रिय खतं पण वापरावं लागतील, आपल्याला रासायनिक खतं पण वापरावं लागतील, आपल्याला जैविक खतं पण वापरावं लागतील. या तिघांचा जर एकात्मिक आपण वापर केला तर जमिनीचा पोत किंवा जमिनीची सुपीकता आपल्याला व्यवस्थितपणे टिकवता येते. याचं प्रमाण किती असावं, तर सर्वसाधारणपणे 30 ते 35% तुम्हाला सेंद्रिय खतही वापरावीच लागतील. तेवढीच 30 ते 35% तुम्हाला रासायनिक खतं वापरावं लागतील आणि राहिलेल्या 20 ते 25% तुम्हाला जैविक खतं वापरावं लागतील. हे तुम्ही जेव्हा एकात्मिक पद्धतीने कराल त्यावेळेस जमिनीची भौतिक रचना ती सुधारेल. ती अतिशय महत्वाची. ती सुधारली तर जमिनीची सुपीकता म्हणजे रासायनिक गुणधर्म सुधारतात. किंवा आपण ज्या निविष्ठा वापरतो मग त्या युरियाच्या माध्यमातून असतील, सिंगल फॉस्फेट असेल, डीप असेल किंवा कोण असेल, त्याची कार्यक्षमता वाढते. बरोबर. आता ज्यावेळेस भौतिक रचना सुधारते त्याच्यामध्ये सेंद्रिय खतं वापरावं लागतात. ते वापरले की आपोआप जैवविविधता वाढते. ती पण गरजेची आहे. आपण जमिनीला जिवंत म्हणतो. ती काय तुमच्या माझ्यासारखी बोलते किंवा चालते असं तर भाग नाहीये, परंतु तिला आपण जिवंत म्हणतो. ते यामुळे म्हणतो की त्याच्यामध्ये जैवविविधता आहे, विविध जीवाणू आहे, त्यांची संख्या वाढते म्हणून ती जिवंत आहे. अशा तिघांचंही एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. तुम्हाला दुसरे बी याच्या सांगेन की कुठल्याही वनस्पतीला अन्नद्रव्य हे सेंद्रिय स्वरूपात घेता येत नाहीत. ते असेंद्रिय किंवा रासायनिक स्वरूपात यावे लागतात, तेव्हाच ते पिकाला घेता येतात, अन्यथा ते येत नाही. म्हणजे काम कोण करतं, तर हे काम जीवाणू करतात. आपण जेवढ्या निविष्ठा आपण वापरतो त्या सेंद्रिय स्वरूपात असतील किंवा रासायनिक स्वरूपात असतील, याचं रूपांतर सेंद्रिय स्वरूपातून असेंद्रिय किंवा रासायनिक स्वरूपाचं काम करायचं कोण करत असेल तर जीवाणू करतात. म्हणून ते महत्वाचे आहे. आणि असं झालं तरच आपला जो खतावरचा खर्च आहे तो कमी होईल, जमिनीचं आरोग्य अबाधित राहील, पिकाची उत्पादन वाढेल, पिकाची प्रत वाढेल. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला एका वेळेस सत्य करता येतील. एक भौतिक उदाहरण सांगतो की जमिनीची घनता. आता असं समजू की 4 शेतकऱ्याच्या डेन्सिटी, आपण असं समजूया की 4 शेतकऱ्यांच्या शेतामधून सारख्याच आकारमानाची ढेकळं आणली, सारख्याच आकारमानाची, आणि त्याचं वजन केलं तर एकाचं 10 ग्रॅम भरलं, एकाचं 5 ग्रॅम भरलं, एकाचं 2 ग्रॅम भरलं, एकाचं 8 ग्रॅम भरलं. मग चांगला शेतकरी कोण, हा महत्वाचा आहे. तर ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ढेकळाचं सारख्याच आकारमानाचं वजन 2 ग्रॅम भरलं त्याची जमीन सगळ्यात उत्तम. म्हणजे वजन कमी असलं पाहिजे तेवढ्याच आकारमानात. मग आता कमी का झालं त्याचं, त्याच्या जमिनीत जे पोकळीचं प्रमाण आहे ते जास्त आहे. पोकळी ते अतिशय महत्वाचं आहे. ते का महत्वाचं आहे की निसर्गाने जी आपल्याला जमीन दिली त्याच्यामध्ये 85% हे रासायनिक किंवा खनिज द्रव्य आहेत. म्हणजे नत्र आहे, सुरत आहे, पालास आहे, लोह आहे, मंगल आहे, गंधक आहे, ही सगळी आहे त्याच्यामध्ये. ही 45% आहे. 5% सेंद्रिय पदार्थ आहेत. आणि राहिलेल्या 50% 25% हवा आणि 25% पाणी. ज्याचं 2 ग्रॅम भरलं त्याच्यामध्ये हे आहे 25% पाणी, 25% आहे. मग आता असं ज्यावेळेस 25% पाणी आणि 25% हवा राहते त्यावेळेस त्या जमिनीमध्ये जैवविविधता खूप असते की जी आपल्याला जमिनीला जिवंत ठेवण्याचं काम करते. तर ह्या गोष्टी आपल्या म्हणून तिन्ही गुणधर्म एकमेकांच्या हात घालून चालतात. एक जरी पुढे गेला तर दुसरा मागं पडतो, आणि दुसरा मागं पडला का तिसरा त्याहून मागं जातो. म्हणून आपल्याला हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते करायची मला अपेक्षा आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही आम्हा शेतकऱ्याच्या डोळ्यात अंजनच घातलं. आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटते की बा नुसती खतं टाकली की उत्पन्न येईल, नाही. परंतु तुम्ही जे सांगितलं की जमीन जिवंत असते, जमिनीमध्ये जमिनीचं म्हणजे रासायनिक गुणधर्म, भौतिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म
रासायनिक गुणधर्म म्हणजे त्यामध्ये असणारे रासायनिक पदार्थ. उपलब्ध अन्नद्रव्याची जैविक उपलब्धता. गुणधर्म म्हणजे शेतकरी बंधूंनो त्यामध्ये असणारे विविध जीवाणू, गांडूळ आले त्याच्यामध्ये, गांडूळ पण आले. मायक्रोरायझा आला. हो, सर्व आलं. हा, आणि भौतिक गुणधर्म म्हणजे ती किती कडक आहे, किती नरम आहे, त्याच्यामध्ये हवा किती आहे, तिची घनता किती आहे. आणि तुम्ही सांगितलं की सारख्याच आकारमानाची माती किंवा ढेकूळ असेल तर ज्या ढेकळाचं वजन कमी, त्यात हवा जास्त, पोरॅसिटी जास्त, त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ जास्त, म्हणजे ती जमीन चांगली. तर जमीन चांगली होण्यासाठी डॉक्टर साहेब तुमची आम्हाला नक्कीच मदत होईल. आणि तुमचा या विषयातला जो दांडगा अभ्यास आहे, तुम्ही जे आता उलगडून सांगितलं आम्हाला, ते नक्कीच आमच्या शेतकऱ्यासाठी फायद्याचं राहील. आता आपण साधारणतः ही ऊस लागवणीच्या आधी किती खतं टाकायला पाहिजेत, सेंद्रिय खतं? हा, तर याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याकडे मी ऊसाच्या बाबतीत पहिल्यांदा बोलतो की आपण 3 हंगामात ऊस लावतो. 3 हंगामात म्हणजे 8 साली साधारण जुलै ऑगस्ट मध्ये लावला जातो. पूर्व हंगामी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लावला जातो. आणि सुरू तो 15 डिसेंबर ते 15 जानेवारी किंवा फेब्रुवारी लावला जातो. या तिन्ही आहे. त्या तिन्ही हंगामातील ऊसाला आपल्याला एकरी कमीत कमी 8 टन सेंद्रिय खतं घालावे लागतात. एकरी 8 टन सेंद्रिय खत घालतात. मग त्याच्यामध्ये शेणखत आलं, कंपोस्ट खत आलं, कोंबडी खत आलं, वर्मी कंपोस्ट आलं, हे सगळे वापरता येतात. पण त्याच अनुषंगाने तुम्हाला सांगतो की तेवढी उपलब्धता होत नाही शेतकऱ्याला. मग काय करायचं, जो काडी कचरा असेल शेतकऱ्यामधला, मग अगदी तण असेल, आता पूर्वी असं म्हण होते आपल्याकडे, तण देई तण खाई धन, पण आता तसं नाहीये. आता तण देई धन आहे. तण देई धन. म्हणजे तुम्ही ज्या जमिनीतून आपल्याला जे मिळतं, जे आपल्या कामाचे निश्चित घरी घेऊन या, पण जे आपल्या कामाचं नाही ते जमिनीमध्ये परत पुनर्स्थित करा. तिथेच कुजवा. आपल्या शेतामध्ये कुठेही धूर दिसता कामा नये. आपल्या शेतामध्ये कुठेही धूर दिसता कामा नये. एवढं जरी केले तर आपलं सेंद्रिय कर्ब आपोआप वाढेल. आज मी त्याला आपल्या मात्र 0.3% सेंद्रिय कर्ब आहे, ते 0.6% कमी असायला पाहिजे. म्हणजे फारच कमी आहे, 50% पेक्षा कमी आहे ते. म्हणजे म्हणून आपली उत्पादकता कमी झाली किंवा उत्पादनाची परत बिघडली, ते आपल्याला वाढवायचं आहे. आता आपण उदाहरण घेऊया. आपण जर एक एकर ऊस घेतला आणि तो तुटून गेला तर आपल्याला 3 टन 65 मिळतं. 3 टन 65 मिळतं. त्या 5 मध्ये 80% सेंद्रिय कर्ब आहे. मग आपण 1 टन म्हणजे 1000 किलो, म्हणजे 1000 किलो म्हणजे 800 किलो काय आपला सेंद्रिय कर्ब आहे. असं 3 टन आहे.